राहू खळ्या हे तुझा काही ठराविक प्रवृत्तींनी आज राजकारणाचं क्षेत्रच बदनाम केलंय। अलीकडच्या काळात राजकारण हा धंदा झाल्यानं शहाण्या माणसांनी राजकारणाच्या फंदात पडू नये असं म्हटलं जातं। मात्र समाज घडवायचा असेल तर चांगली माणसं राजकारणात येणं खूप गरजेचं आहे। हीच गरज ओळखून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काही चांगल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। यापैकीच एक नाव म्हणजे स्वाभिमान राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे वॉर्ड क्रमांक 11चे उमेदवार ॲडव्होकेट विराज सुभाष भोसले। 4 वर्ष मुंबई हायकोर्ट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वकिली सेवेत कार्यरत असलेले ॲडव्होकेट भोसले हे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार म्हणून ओळखले जात असून त्यांच्या उमेदवारीचं प्रभागातल्या मतदारांकडून सुद्धा स्वागत होत आहे। ॲडव्होकेट विराज भोसले यांच्या रूपानं वॉर्ड क्रमांक 11 मध्ये स्वाभिमानचं वादळ घोंगावत असून या वादळात विरोधकांचा सुपडा साफ होणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय। भोसले कुटुंबीय हे कणकवली शहरातलं एक प्रतिष्ठित घराणं। विराज भोसले हे वकिली क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचं घराणं हे बांधकाम क्षेत्राशी निगडित आहे। विराज यांचे वडील सुभाष भोसले हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे मोठे भाऊ अभिजित भोसले हे इंजिनियर आहेत। वडिलांच्या व्यवसायात अभिजित हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहतात। याशिवाय विराज यांना सायली नामक एक बहीण असून ती कणकवलीतील एक प्रथितयश डॉक्टर आहे। त्यामुळे भोसले कुटुंबाला कणकवलीच्या सामाजिक क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचा सन्मान आहे। विराज यांनी मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर वकिली क्षेत्राची आवड असल्यानं LLBचं शिक्षण घेतलं। मुंबई विद्यापीठातून LLB पूर्ण केल्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि सिंधुदुर्गातल्या विविध न्यायालयांमध्ये त्यांनी वकिली सेवा केली असून वकिली हा व्यवसाय न मानता समाजातल्या रंजल्या गांजल्या व्यक्तींना न्यायालयीन कामकाजात मदत करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय। आज अल्पावधीतच जिल्ह्याच्या वकिली क्षेत्रात ॲडव्होकेट विराज भोसले यांनी नाव मिळवलंय। भोसले कुटुंबियांचा तसा राजकारणाशी संबंध नाही, पण समाजकारणाची आवड या कुटुंबाला पूर्वीपासूनच आहे। याच कारणास्तव ॲडव्होकेट भोसले यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले। काही महिन्यांपूर्वी त्यांनी घेतलेल्या आरोग्य शिबिराचा 450हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला। तसंच अलीकडे राज्य सरकारनं प्लास्टिक बंदी लागू केली असून त्यानिमित्त ॲडव्होकेट भोसले यांनी कणकवलीत मोफत कापडी पिशव्यांचं वाटप केलं। या उपक्रमाला शहरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला। याशिवाय महिलांसाठी हळदी कुंकू, मोफत कायदेशीर सल्ला असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत। कणकवलीतल्या वॉर्ड क्रमांक 11 मध्ये गोंधळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्यांना सातत्यानं मार्गदर्शन करण्याचं काम ते करतात। समाजकारण करता करता ॲडव्होकेट भोसले हे राजकारणाकडे आकर्षित झाले ते युवा नेते आमदार नितेश राणे यांच्यामुळे। 3 वर्षांपूर्वी कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा कायापालट करून दाखवलाय। देवगड वैभववाडी नगरपंचायतीमध्ये स्वाभिमानची सत्ता आल्यानंतर त्या शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला। नितेश राणे यांच्या या कार्यकर्तृत्वानं प्रेरित होऊन ॲडव्होकेट विराज भोसले यांनी समाज घडवण्यासाठी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्थानिक मतदारांचा आग्रह आणि नितेश राणे यांच्या सूचनेनंतर त्यांनी वॉर्ड क्रमांक 11 मधून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। या ठिकाणी प्रचारात त्यांना मतदारांचा जोरदार पाठिंबा मिळत असून ॲडव्होकेट भोसले हे निवडणूक रिंगणात असल्यानं
तिथं स्वाभिमानचा विजय अगोदरच निश्चित झालाय. आता प्रतीक्षा आहे ती केवळ मताधिक्याची. नमस्कार मित्रो, माझे नाव ॲडव्होकेट विराज सुभाष भोसले. मी प्रभाग क्रमांक 11 मधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातर्फे निवडणूक लढवित आहे. माझं मतदारांना एवढे आवाहन आहे की आपण अर्थकारणाला न भूलता विकासाचे मुद्दे हातेशी घेऊन राणेसाहेबांच्या पक्षाला तसेच मला आणि आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत समीर नलावडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. निर्भीड होऊ सामोरे जाऊ आता नाही थांबणे. झंझावाती वादळ आले आता नाही कुठेही झुकणे. कुणाची सांगा पाहू उकळ्या आहे तुफान.